आज लक्षवेधीमध्ये पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे मुंबईकरांच्या समस्येवर, मुंबईच्या जीवघेण्या प्रवासाबद्दल। कारण मुंबईतील लोकल ट्रेनचा प्रवास हा दिवसेंदिवस जीवघेणा व्हायला लागलाय। लोकलमध्ये चढताना लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्यानं मोनिका मोरे या तरुणीला आपले हात गमवावे लागलेत। मोनिका मोरेच्या या अपघातामुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या जास्त उंचीमुळे मोनिका मोरे या तरुणीला आपले दोन्ही हात गमवावे लागलेत। घाटकोपर स्टेशनवर लोकल पकडत असताना मोनिकाला अपघात झाला। रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका मोनिका मोरेला बसलाय। पण रेल्वे प्रशासनानं मोनिकाला कोणतीही मदत करण्याची संवेदनशीलताही दाखवलेली नाही। चढत होते, ट्रेन चालू झाली, ट्रेन आणि कोणाचा तरी धक्का लागला आणि माझा हात सटकला, पडले मी आणि त्या खड्ड्यातच पडली आणि खूप गर्दी होती ट्रेनला। मुंबईत लोकलमध्ये चढताना प्लॅटफॉर्म आणि गाडीमधलं अंतर जास्त असल्यानं त्यातून पडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतीये। रेल्वे प्लॅटफॉर्म्स आणि लोकलमध्ये जास्तीत जास्त 8 इंच अंतर असावं असा नियम आहे। मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर हेच अंतर 18 ते 23 इंच इतकं आहे। यावर उपाय म्हणून प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी, जेणेकरून ट्रेनमधून पडणाऱ्यांचा जीव वाचायला मदत होईल अशी मागणी प्रवासी संघटनांकडूनही सातत्यानं केली जाते। मात्र रेल्वे प्रशासनानं अद्याप ही गोष्ट गांभीर्यानं घेतलेली नाही। त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतोय। प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधल्या उंचीमुळे निर्माण झालेले हे सापळे कधी दूर होणार असा प्रश्न आता प्रवासी विचारतायत। स्नेहा ढवळे, जय महाराष्ट्र, मुंबई। मुंबईतल्या घाटकोपर स्टेशनवर लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्यामुळे मोनिका मोरे या तरुणीला आपले हात गमवावे लागलेत। मोनिकाचा हा भयानक अपघात नेमका कसा झाला ते आपण बघूया। जय महाराष्ट्राकडे हे फुटेज आहे। रेल्वेनं मोनिकाला कोणत्याही प्रकारची अजून मदत दिलेली नाहीये। मात्र हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर काय होईल ते पाहू असं उद्दाम उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोनिका मोरे धावत रेल्वे पकडतानाची ही दृश्य आहेत आणि याच मोनिका मोरेला अपघात झालेला आहे। तिचे दोन्ही हात यामध्ये गेलेले आहेत आणि मोनिका सध्या या राजावाडी रुग्णालयात उपचार घेते। आज राज्य महिला आयोगाच्या सदस्य चित्रा वाघ यांनी सुद्धा मोनिकाची रुग्णालयात जाऊन भेट घेतली। रेल्वे प्रशासन मोनिकाशी संवेदनहीनपणे वागत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय। तसंच मोनिकाला मुख्यमंत्री निधीमधून मदत देण्यासाठी प्रयत्न करू अशी माहितीही त्यांनी दिलेली आहे। आपण बघतोय मोनिका मोरेच नाही तर अनेकांना हा जीवघेणा, मुंबईकरांना, लाखो मुंबईकरांना रोज असा हा जीवघेणा प्रवास करावा लागतोय आणि त्याचे मोनिका सारखे अगदी अनेक लोक सुद्धा आपल्याकडे आहेत। अनेकांना या रेल्वेच्या प्रवासात अपंगत्व आलेलं आहे। मात्र रेल्वे प्रशासनाने कधीही या साध्या गोष्टीची दखल घेतली नाहीत। रेल्वे किती असुरक्षित आहे हे सुद्धा वारंवार सिद्ध झालेलं आहे, पण तरी सुद्धा कोणीही याची दखल घेताना दिसत नाही। आणि या सगळ्याबद्दल हे प्रवासी, नेमके रेल्वेचे हे प्रवासी आहेत, मुंबईकर जे आहेत ते किती सुरक्षित आहेत या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर राज्य महिला आयोगाच्या सदस्य चित्रा वाघ आपल्याबरोबर आहेत, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ता गणेश हाके आपल्याबरोबर आहेत आणि उपनगरीय रेल्वे महासंघाचे महासचिव विश्वनाथ घातरक आपल्याबरोबर आहेत। मी सुरुवातीला चित्रा वाघ यांच्याकडे जाते। चित्राताई, तुम्ही बघितलं की आज तुम्ही त्या मोनिकाची भेट घेतली, अगदी तुम्ही रेल्वेमधून प्रवास सुद्धा केला, काय नेमकं तुम्हाला चित्र दिसलं आज मुळात? आज आम्ही रेल्वेमधनं चर्चगेट स्टेशनपासून दादरपर्यंत प्रवास केला आणि त्याच्यामध्ये महिलांना ज्या सुरक्षा रेल्वे जे प्रत्येक वेळेला सांगते की आम्ही या पद्धतीने करतोय, सुरक्षा गार्ड्स देतोय, हेल्पलाईन्स आम्ही ठेवलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आम्ही विचारणा केली की निश्चित या गोष्टी ज्या रेल्वे सांगताय आपल्याला त्या महिलांपर्यंत जात आहेत किंवा नाही, किंवा पोहोचतायत की नाही, याचा एक आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यावेळेला माझ्यासोबत जीआरपीच्या ज्या डीसीपी आहेत रेडकर मॅडम, त्याचबरोबरीने पोलीस इन्स्पेक्टर दिघे आणि त्यांचा सगळा स्टाफ आमच्या सोबत होता। बऱ्याच मुलींशी आम्ही बोललो, बऱ्याच महिलांशी आम्ही बोललो की ज्या वर्षानुवर्ष रेल्वेने प्रवास करतायत आणि त्यावेळेला असं लक्षात आलंय की महिला सुरक्षा गार्ड जे आहेत त्यांची संख्या निश्चितपणे कमी आहे, तिथे ती वाढवण्यात यावी अशी सगळ्यांची मागणी होती।
हेल्पलाईन्स ज्या आहेत त्याचा पण अवेअरनेस जितका हवा त्या पद्धतीमध्ये दिसत नाही. अशा पद्धतीच्या आणखीन पण त्यांनी बऱ्याच छोट्या मोठ्या बऱ्याच अशा पद्धतीच्या सूचना केल्या की जशा लगेजचे जे डबे आहेत, सकाळी काही आपल्या महिला भगिनी 5 वाजता 6 वाजता वसई विरारकडनं येतात, दादर चर्चगेट या ठिकाणी आपला माल घेऊन, आणि त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी तिथे जर काही तुम्ही वेगळं जर एखादा महिलांसाठी लगेचचा डबा किंवा आणखीन काही जर करू शकलात तर अशा प्रकारच्याही बऱ्याच सूचना आम्हाला तिथे मिळाल्या. आपल्यावर उपनगरीय रेल्वे महासंघाचे महासचिव विश्वनाथ घात्रक सुद्धा आहेत. विश्वनाथ जी, आपण बघतोय की जेव्हा केव्हा आपण तिकीट काढतो, पैसे देऊन तिकीट काढतो, तेव्हा असं एक रेल्वेकडनं आश्वासन देण्यात येतं की प्रवाशांची सुरक्षा तुम्हाला, सगळ्या प्रकारची सुरक्षा तुम्हाला पुरवली जाईल. पण तुम्हाला असं वाटतं की खरंच ही सुरक्षा पुरवली जाते? सगळ्यांना प्रथमतः आपल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. फार गंभीर विषयावर आपण बोलतोय, कारण तुम्ही आम्हाला सांगितलं की आता आपण तिकीट काढून प्रवास करतो, पण कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार आणि रेल्वेच्या गाईडलाईन्सनुसार कोणताही प्रवासी हा त्याच्याकडे तिकीट असो किंवा नसो तो प्रवासी असतो. ही प्रथम बाब. दुसऱ्यांदा आपण असुरक्षिततेचा भाग, आपल्या तिकिटावर एक सेफ्टी सरचार्ज आपल्याकडून रेल्वे घेते. तो सेफ्टी सरचार्ज कुठे जातो? हा सगळ्या अधिकाऱ्यांच्या घशात जातो. तिसरी गोष्ट अशी की हा अपघात घडायला कारण काय, याची कारणं कोणी शोधली का? या अपघात घडायला कारण फक्त रेल्वेचा तो जर खड्डा तिथे नसता तर हा अपघात घडला नसता. त्याच्यानंतर उद्दमपणा असा की आम्ही त्यांना काही मदत करणार नाही, हा इथपर्यंत भागाला. आपण सुरक्षित का नाही आहोत याचं कारण असं आहे की रेल्वे हायकोर्टाच्या गाईडलाईन्सला सुद्धा सरळ सरळ फाट्यावर मारते. आता रेल्वेच्या गाईडलाईन्स काय सांगतात, मी तुम्हाला फक्त 2च गाईडलाईन्स सांगतोय. 13.1 आणि 21.1 ची गाईडलाईन आहे की गॅपमध्ये त्यांनी जी हायकोर्टाने जी कमिटी नेमलेली आहे त्या हायकोर्टाच्या कमिटीला त्यांनी गाईड केलेलं आहे जजने की बाबा तुम्ही गॅप हा वाढला पाहिजे. जर 13/1/2011 पासून जर समजा म्हणजे आज 3 वर्ष होत आहेत, त्या 3 वर्षात जर आपण गॅप वाढू शकत नसू तर काय म्हणायचं यांना? मी तुम्हाला सांगतो की त्या महेश कुमारला पकडलं, लाच घेताना पकडलं, त्याच्यात काहीच नाही. त्या एका रेल्वे इन्स्पेक्टरच्या घरी 72 चेन सापडले. मी म्हणत नाही की हा विषय डायव्हर्ट नाही करत आहे, लक्षात घ्या. पण सुरक्षेचा जो पैसा आहे, आपण जो पैसा पे करतो हा पैसा कुठेतरी जातो. मग कुठे जातो याचा विचार आपण केला पाहिजे. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो की याच्या पाठीमागचं जे कारण आहे, जर हा असे ऍक्सिडेंट्स होतात तर रेल्वेने आता लगेच काय भूमिका घेतलेली आहे? मी म्हणतो की चला, एक मोनिका मोरेचा ऍक्सिडेंट झालं, ती मोनिका मोरेचा हात कापला गेला म्हणून ती रेल्वेत गेली, पण अशा असंख्य महिला दररोज ठाणा स्टेशन असो, कांजूरमार्ग स्टेशन असो, अशा गर्दीच्या ठिकाणी त्या पडतात. पण ज्यांच्या घसरतो, ज्यांच्या कमरेत लचका पडतो, आणि काही ठिकाणी, काही गंभीर ठिकाणी असं आहे की महिला ह्या कायमच्या आदू होतात. कारण काय की कायमच्या आदू होणं म्हणजे की त्यांना संतान प्राप्ती होत नाही. आणि या सगळ्या गोष्टींकडे हायकोर्टाने सुद्धा लक्ष वेधलेले असताना हे मुजोर अधिकारी इथे बसलेले आहेत. या मुजोर अधिकाऱ्यांचा दुर्लक्षपणा हा सगळीकडे येतो. जर बिहारमध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर तो आता एक साधी सोपी गोष्ट आहे की मोनिका मोरेला आपण कॉम्पेन्सेशन देऊ शकत नाही कारण ती वरनं प्लॅटफॉर्मवरनं खाली पडली. मग बिहारमध्ये एवढा मोठा रणवेअर झाला, त्यांना प्रत्येकाला 5 लाख रुपये का दिले? आता राहिला प्रश्न, 5 लाख रुपये कमी आहेत की जास्त आहेत हा दुसरा भाग आहे. पण हे कॉम्पेन्सेशन आपल्याकडे 4 लाख रुपये असताना त्यांना 5 लाख रुपये दिले कसे जातात? हा पैसा कुठून येतो? आणि याच्या पाठीमागचं कारण आपली ही जे कंटिन्युएशन आहे, कोणत्याही गोष्टीचा एक फॉलोअप लागतो, कोणत्याही सिस्टममध्ये एक फॉलोअप लागतो. पण आपल्या इथले निष्ठावंत खासदार फक्त लोकांच्या चपला उचलण्याकरता आहेत, त्यांना कसल्याही या गोष्टीचं काही पडलेलं नाही. जर या गोष्टीचं काही पडलं असतं तर आपल्याकडे सध्या आपल्या रेल्वे अखत्यारीत म्हणजे सबअर्बनमध्ये 10 खासदार आहेत. ते 10 खासदार जर येऊन अक्षरशः रेल्वे बोर्डाला वेटीस धरू शकतात, पण यांच्याकडे कोणतीही क्रियाशीलता नाही, कोणताही मार्ग नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज आपण असुरक्षित आहोत. आणि याला फक्त जबाबदार आहेत हे लोकप्रतिनिधी, म्हणजे आपण इथून निवडून देतो हे खासदार आहेत. या खासदारांनी का लक्ष वेधू नये? आमच्या समीर जवेरेंनी आज मिलिंद देवरांना एक पत्र लिहिलं. आता मला एक सांगा, मिलिंद देवरांना पत्र लिहिलं तर नेक्स्ट मोमेंटला एवढा मोठा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी लगेच अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे रेल्वे मिनिस्ट्रीची. आता रेल्वे मिनिस्ट्रीची अपॉइंटमेंट घेतल्यानंतर कॉम्पेन्सेशन हा डिफरंट भाग आहे मॅडम. मी कॉम्पेन्सेशन बद्दल बोलतच नाही की तिला कॉम्पेन्सेशन मिळावं. आणि जर कॉम्पेन्सेशन तिला जर मिळावं तर ते 5 लाख नाही, तिच्या आयुष्याची भरपाई, म्हणजे तिला कुठेतरी नोकरीत सामावून घ्यावं, हे आमची मागणी. आता राहिला प्रश्न, ह्या जर सगळ्या खासदारांनी, 10च्या खासदारांनी जर यांचा कोणी प्रतिनिधी ऐकत असेल, मी सगळ्यांना SMS केले आहे, जर त्यांनी केलं असेल तर त्यांनी एकत्र येऊन या गोष्टीसाठी भांडायला पाहिजे. पण इथे आपण कुठेतरी कमी पडतो ना. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्या असुरक्षितपणावर होतो. आणि
म्हणूनच आज आपण मुंबईत असुरक्षित आहोत याची आता सर्व नागरिकांनी दखल घेतली पाहिजे. म्हणजे रेल्वे प्रशासन तर बेजबाबदार आहेच, पण आपले स्थानिक नेते सुद्धा, खासदार सुद्धा अगदी बेजबाबदारपणे वागताना दिसते. आपल्याबरोबर भाजपचे प्रवक्ता गणेश हाके सुद्धा आहे. मला वाटतं सर्वात जास्त रेल्वेचा महसूल तो मुंबईतून दिला जातो, पण मुंबईकरच हा असुरक्षित दिसतोय. वारंवार याच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उभे केले जातात, पण कोणीही रेल्वे प्रशासनावर कोणीही पॉइंट आउट करायला तयार नाही. कोणी त्या बाबतीत रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर सुद्धा कोणी बोलायला तयार नाही. काय नेमकं सांगाल? मनुश्री, तू म्हणालीस तसं की आज देशामध्ये आपल्या मुंबईतली जी उपनगरीय म्हणजे सेवा आहे, या उपनगरीय सेवेतून कोट्यावधी रुपयाचा महसूल रेल्वे खात्याला मिळतो. सुमारे 40 लाख प्रवासी रोज या आपल्या उपनगरीय रेल्वेनं प्रवास करतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाचा त्यांना म्हणजे रेव्हेन्यू महसूल मिळत असून सुद्धा रेल्वे गृहीत धरलेलं आहे की प्रवाशांना कशाही पद्धतीनं आपण जर म्हणजे ट्रीटमेंट दिली किंवा वागवलं, त्यांना कुठल्याही स्वरूपाच्या सुखसुविधा नाहीच दिल्या, तर या मुंबईतल्या या प्रवाशांना रेल्वेच्या शिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळं मग आपण त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या नाही, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कुठल्याही पद्धतीचं काही नाही केलं तरी चालू शकतं, अशी या रेल्वे प्रशासनाची भावना झालेली आहे. आणि आमचे जे काही इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं तर अजिबात या म्हणजे व्यवस्थेकडे, म्हणजे वाहतूक व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नाही. साधे म्हणजे प्रश्न आहेत. त्या मोनिकाचा आपण आता म्हणजे तुम्ही हे पाहिलं, चित्र पाहिलं तिचं, ती बिवळून सांगत होती की ती म्हणते की मला मला मिळतील का पुन्हा परत. आणि अशा अवस्थेमध्ये केवळ तिने आणि तिची जी नोंद झालेली आहे तिची की रूळ ओलांडताना, खरं म्हणजे ती रेल्वेची प्लॅटफॉर्मची उंची ही जास्त असल्यामुळं त्या पद्धतीने तिचा अपघात झालेला आहे. पण रेल्वे प्रशासनाने तिची जी नोंद केलेली आहे ती रूळ ओलांडताना आम्ही वारंवार, ते रेल्वे प्रशासन असं सांगतंय की आम्ही वारंवार आमच्या ध्वनिक्षेपकावरून सांगतो की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही सूचना देत असतो आणि असं होऊ नये. जेव्हा असं रूळ वगैरे ओलांडून जेव्हा अपघात होतात त्याला आम्ही जबाबदार नसतो. आणि म्हणून मोनिका मोरेचा जो हा काही अपघात आहे तो काही हा आमच्या रेल्वेच्या अपघाताच्या या व्याख्येमध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही तिला कुठल्याही स्वरूपाची मदत करू शकत नाही, असं इतकं क्रूर अशा स्वरूपाचं उत्तर त्या प्रशासनाने, रेल्वे प्रशासनाने दिलंय. अत्यंत हे म्हणजे निंदनीय अशा स्वरूपाचं त्यांचं ते वर्तन आहे. आणि ज्या पद्धतीने रेल्वेनं, खऱ्या अर्थानं जर रेल्वेनं जर आता आपण म्हटल्याप्रमाणे की 8 इंच सध्या रेल्वेचे आहेत, जे की 18 इंच असायला पाहिजेत, म्हणजे 10 इंच आणखी त्या रेल्वे प्लॅटफॉर्मची जर उंची जर वाढवली तर हा एक अपघात मोनिका मोरेचा झाला. असे अनेक अपघात गेल्या 5-10 वर्षामध्ये आपल्या या रेल्वे म्हणजे उपनगरीय रेल्वेचे झालेले आहेत. तर त्याची दखल काही घेतली जात नाही. आणि आजही आता नवीन आपण जे वाशीला जाणारे जे ट्रेन्स आहेत, त्या नवीन आलेल्या ट्रेन्स, हार्बर ट्रेन्स आहेत, ते त्या पद्धतीचं ज्याला एक जागतिक पद्धतीचं एक मॉडेल म्हणून रेल्वे स्टेशन्स डेव्हलप व्हायला पाहिजे होती की त्या नवीन सिडकोने ती केलेली आहेत. परंतु आता मध्य रेल्वे आहे आणि पश्चिम रेल्वे आहे, त्यांच्या अजूनही प्लॅटफॉर्म्स, म्हणजे गेल्या 10, 15, 20 वर्षापासून हा सगळा अनुभव हा काही नवीन नाही आहे की प्लॅटफॉर्म सतीची उंची कमी आहे म्हणून. परंतु इतकं ही सगळ्या गोष्टींचे अपघात होऊन सुद्धा त्याची उंची वाढवली जात नाही. नाही गणेश हाकेजी, आपण बघतोय की वारंवार आपण रेल्वे प्रशासनावर किंवा सत्ताधाऱ्यांवर टीका करतो, पण एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही सुद्धा काही प्रयत्न करताना दिसत नाही. कारण वारंवार हा सुरक्षेचा मुद्दा येतो. आत्ताच मोनिकाच्या निमित्तानेच नाही, यापूर्वी सुद्धा सुरक्षेचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर, अगदी महिलांची नाही तर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आम्ही हा प्रश्न घेऊन आमच्या मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी एक रेल्वे अभियान असं 7 दिवसाचं मुंबईमध्ये राबवलं उपनगरीय रेल्वेच्या दृष्टिकोनातून. आणि प्लॅटफॉर्मच्या बाहेर जाऊन रेल्वेच्या समस्या प्रवाशांच्या घेऊन रेल्वे मंत्री खरगे यांची दिल्लीत भेट घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ह्या रेल्वेच्या समस्या आहेत, त्याच्यामुळे अपघात वाढायला लागलेत, मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू मुंबईतून मिळतो तरीही तुम्ही कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही किंवा व्यवस्था नाही, तर ती ह्या पद्धतीची करावं यासाठी भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष म्हणून सरकारकडे वारंवार भेटतो. आणि परवा मी सांगितलं की अभियान राबवलं आम्ही इथं 7 दिवस मुंबईमध्ये आणि मुंबईच्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडून आम्ही फॉर्म भरून घेतलेले आहेत. आणि ते फॉर्म भरून घेऊन सगळं आम्ही रेल्वे मंत्री खरगे यांना आमचे शिष्टमंडळ भेटून, त्याच्यामध्ये आमचे माजी रेल्वे मंत्री राम नाईक होते, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार होते, महिला मोर्चाच्या आमच्या अध्यक्ष होत्या इथल्या, या सगळ्या लोकांनी भेटून सांगितलेले भारतीय आम्ही विरोधक म्हणून ज्या पद्धतीने आम्हाला प्रयत्न करायचे ते आम्ही प्रयत्न करतो म्हणून की कुठेतरी दबाव येणं सुद्धा तेवढंच गरजेचं. आपल्याला चित्रा वाघ आहेत, महिला आयोगाच्या सदस्य आहेत, त्या
चित्राजी, तुम्ही बघितलं की कशा प्रकारे महिला असुरक्षित आहे आपण दाखवतो. एकूणच प्रवासी, मुंबईकर प्रवासी जो कोणी रेल्वेने जातो, मग तो महिला असो, पुरुष असो, ज्येष्ठ असो, अगदीच लहानातला लहान मुलगा असो, कोणीही असो, आपण बघतो की सगळेच प्रवासी असुरक्षित आहेत. कोणतीही खास अशी तरतूद रेल्वेकडून होताना दिसत नाही. सुरक्षेबाबत होमगार्ड ठेवण्याचं ठरवलं होतं, मात्र होमगार्डचा सुद्धा खर्च परवडत नाही असं बोललं जातं, म्हणून कुठेतरी होमगार्ड सुद्धा मागे घेतले गेले. सीसीटीव्ही अनेकदा लावले गेले, हे सीसीटीव्ही सुद्धा बंद आहेत. काय नेमकी उपाययोजना ठोस केली पाहिजे? कारण वारंवार आपण सतत चर्चा करतो, वारंवार हा आवाज उठवला जातो, पण ठोस उपाय काही होताना दिसत नाही कधीच. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय की मुंबईच्या बाबतीमध्ये आम्ही बघितले की ही उदासीनता जी आहे रेल्वे प्रशासन जे दाखवतंय त्याचं म्हणजे इतकं निंदनीय आहे की मला आता बोलायला शब्द नाहीयेत. कालच मी या मोनिका मोरेच्या केसबद्दल या डीव्हीएमचे सेंट्रल डीव्हीएम जे आहेत त्यांचं नाव आहे मुकेश निगम, यांच्याशी मी काल बोलले आणि मी त्यांना विचारलं असताना की ही जी घटना घडलेली आहे याच्याबद्दल रेल्वे काय करणार आहे, रेल्वे प्रशासन, त्यावेळेला त्यांनी इतकं बेजबाबदारपणे उत्तर दिलं की आताच आपले बसलेले सहकाऱ्यांनी पण आपल्याला सांगितलंय की हे आम्ही जे आहे ते रेल्वे न्यायालयात चालू आणि त्याचा निकाल लागल्यानंतर जे असेल ते बघू. आज त्या मुलीची परिस्थिती जर तुम्ही बघितली असती ताई तर अतिशय दयनीय अशी त्या मुलीची परिस्थिती. अगदी 16 वर्षाची छोटी मुलगी आहे ती आणि ते असं म्हणतात की रूळ ओलांडत असताना आम्ही ध्वनिक्षेपकावरून सगळं सतत सांगत असतो की तुम्ही रूळ ओलांडू नका. तर आत्ताच धात्रक साहेबांनी जो मुद्दा घेतला मी तिथे आपलं लक्ष वेधू इच्छेन की संपूर्ण मुंबई शहरातनं रेल्वेला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जातो, परंतु तरी सुद्धा रेल्वेच्या प्रवाशांची सुरक्षिततेची हमी मात्र रेल्वेने कधी घेतलेली दिसत नाहीये. सेंट्रल रेल्वेचं मी तुम्हाला सांगेन की 2013 मध्ये अशा 915 केसेस दर्ज झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागलेत, हात गमवावे लागलेत, आता जसं मोनिकाच्या केसमध्ये झालंय पाय गमवावे लागलेले आहेत. प्रत्येक वेळेला या प्लॅटफॉर्मच्या उंचीला घेऊन एवढंच नव्हे सीसीटीव्ही साठी असेल, सुरक्षा रक्षकांसाठी असेल, पक्षाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे, परंतु त्याचा काही एक उपयोग तिथे होत नाही, ढिम्म परिणाम तिथे होत नाही. हे मला तुम्हाला इथे पण चित्राचे नेमका उपयोग का पक्षाच्या माध्यमातून आता सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते की स्थानिक नेत्यांनी आवाज उठवावा. मला जरा कंप्लीट करू द्या पक्षाच्या माध्यमातून आवाज मी तुम्हाला चित्रातही त्यांची सत्ता आहे, त्यांचं गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे त्यांचं. प्लीज जरा मला बोलू द्यात, माझं कंप्लीट करू द्यात. तुम्ही बोला चित्राताई. पक्षाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे, वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत, आमच्या नेत्यांनी सुद्धा ते केलेलं आहे आणि आम्ही आमचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचवलेला आहे. प्रत्येक वेळेला आम्हाला आश्वासन त्यांनी सांगितलं की नाही आम्ही यावेळेला करणार आहोत. मुलीच्या आत्ताची जी केस आहे मोनिका मोरेच्या कॉम्पेन्सेशन बद्दल तिला मिळायलाच हवं. आम्ही राज्य सरकारकडनं, महाराष्ट्र शासनाकडनं, मुख्यमंत्री सहायता निधीमधनं तात्काळ तिला मदत देण्याचं काम आम्ही करतच आहोत, परंतु आमचा दबाव हा रेल्वे प्रशासनावर राहील की तिच्या संपूर्ण भविष्याची जबाबदारी जी आहे याच्या पुढची ही रेल्वे प्रशासनाने घ्यावी. 19 ऑगस्ट 2013 धर्माघाटमध्ये जी घटना घडली की रूळ ओलांडत असताना काही लोक उडवली गेली आणि त्यांना जर 5-5 लाख रुपये कॉम्पन्सेशन मिळू शकतं तर या मोनिका मोरेने काय केले आणि तिला का मिळू नये? आज जर तिची तुम्ही परिस्थिती बघितली, अतिशय सामान्य कुटुंबातली ही मुलगी आहे, तिच्या समोर आज संपूर्ण आयुष्य तिचं पडलेलं आहे आणि ज्या वेळेला आम्ही तिच्याशी बोलत होतो अक्षरशः मला सांगता येणार नाही अशा शब्दांमध्ये की खूप वाईट वाटत होतं, पेटून उठलो होतो आम्ही सगळे. आणि ज्या पद्धतीने या डीव्हीएम जो डीआरएमचा जो विभाग आहे एकही अधिकारी तिथे त्या मुलीच्या चौकशीला आला नव्हता आणि ज्या वेळेला मी जीआरपी आणि डीआरएम या दोन्ही विभागाची ज्या वेळेला चौकशी केली त्यावेळेला हे लक्षात आलं की जीआरपी कडे फार लिमिटेड आहेत ऑथॉरिटीज आणि सगळं जे आहे ते डीआरएम कडे आणि त्यांची ही उदासीनतेची भूमिका आहे, त्याचा अगदी तीव्र निषेध आहे. दीदी मी मध्ये बोलू इच्छितो. हा बोला विश्वनाथजी. वाघ मॅडम आणि मला वाटतं वाघ मॅडम आणि बीजेपीचे आहेत त्यांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी करेक्ट करतो की आपल्या याच्यात अख्ख्या भारतामध्ये 1,20,00,000 लोक दररोज प्रवास करतात आणि त्याच्यातले 75 ते 80 लाख हे मुंबई सबअर्बनमध्ये प्रवास करतात. आता राहिला प्रश्न की ह्या सगळ्याला जबाबदार कोण याचा शोध घेण्यापेक्षा आपण मिळून काय करू शकतो. मी तुम्हाला सांगतो, सुषमा स्वराजांना माननीय सुषमा स्वराज जेव्हा इथे पत्रकार परिषद घेतली होती, तुम्हाला आठवत असेल, मला तर डेट नाही आठवत आहे, तेव्हा मी स्वतः इथे सगळं त्यांच्या पत्रकार परिषदेत हे विषय मांडले होते. सुप्रिया सुळे, त्याच्यानंतर आपले सगळे ठाणे जिल्ह्यातले खासदार घेऊन आम्ही 4 वेळा सीआरबीची भेट घेतली. आता सत्ता कोणाचीही असो, फक्त आश्वासनं मिळणं. मी तुम्हाला सांगतो की 2013च्या बजेटमध्ये 4 बटालियन लेडीज बटालियन आम्ही देऊ म्हणे. आता त्या लेडीज बटालियन आता यांच्या घरी पाणी भरतात का, मोठा विषय आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आता जो कॉम्पेन्सेशनचा, मला एक सांगा दीप्ती मॅडम, तुमच्याकडे 5 लाख रुपये दिले आणि ते खर्च करायला गेले तर 1 दिवस सुद्धा लागणार नाहीये. ह्या 5 लाखाने ह्या मोनिका मोरेचं होणार काय?
आणि याला जबाबदार जर समजा मी असेल, वाघ मॅडम असतील किंवा अजून कोणी बीजेपी असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांनी तिच्या आयुष्याची जबाबदारी उचलायला पाहिजे. तसं रेल्वेला हा विचार नको आहे का? तुम्ही रणवर होतात बिहारमध्ये, कारण बिहारचे मंत्री तिथे जास्त दौडतात, बिहारचे खासदार तिथे जास्त पद्धतीने भांडतात, आणि हा इथेच एक कमीपणा आहे की हे सगळे एकमेकावर टीका करण्यामध्ये व्यस्त आहेत. आता आलेल्या इलेक्शनमध्ये आपला आपण निवडून कसा येऊ याच्यासाठी व्यस्त आहेत. कुणालाही काही पडलेलं नाही. मला एक सांगा, जर कोणाला पडलं असतं तर ह्या मूर्खांनी कमीत कमी तिथे जाऊन आवाज तरी उठवला असता. विश्वनाथ आणि चावला, ह्या भाजपचा मूर्खपणाचा प्रवक्ता कळस म्हणजे गणेश हाके की यांना आपल्या ह्या- विचारूया. आपण म्हणतोय की सरकारकडनं पण म्हणतात की अगदी सत्ताधाऱ्यांकडनं म्हणतात की आम्ही वारंवार आवाज उठवला जातो, सत्ताधाऱ्यांचं पण हे रेल्वे प्रशासन ऐकत नाही. तुम्हाला काय वाटतं? मुळात ज्या चित्राताई ज्या म्हणाल्या की आम्ही प्रयत्न करतो, जर शासनकर्ते जर म्हणत असतील ते आम्ही प्रयत्न करतोय, त्यांचं जर प्रशासन जर ऐकत नसेल, तर मला असं म्हणायचं की हा दोष कोणाचा आहे? तुमचं जर प्रशासन जर ऐकत नसेल, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी जर सुधारणा करत नसेल. आता गेली म्हणजे 10 वर्ष इथं म्हणजे UPAचं सरकार आहे, आणि 10 वर्षात पाठपुरावा करून सुद्धा रेल्वेच्या ह्या सुधारणा म्हणजे जे राज्यकर्ते आहेत, खासदार आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत, ते जर सांगत असतील, हे जर प्रशासन ऐकत नसेल किंवा ते मंत्रालय त्या पद्धतीच्या सुधारणा जर करत नसेल, तर हे अपयश कोणाचं आहे? दुर्दैवानं रेल्वे मी आता त्या स्वतः सांगतात की बिहारमध्ये 5 लाख रुपये त्या तिथल्या खासदारांनी किंवा तिथल्या लोकांच्या प्रभावामुळे किंवा त्यांच्या पाठपुराव्यामुळे ते तिथल्या लोकांना 5-5 लाख रुपये मिळालेले आहेत. मात्र आमच्या इथं रेल्वे प्रशासनानं असं स्पष्ट सांगून टाकले की ती मुली त्या नोंद अशी झालेली आहे त्याची की रूळ ओलांडताना तिचा अपघात झालेला असल्यामुळं आम्ही तिला कुठल्याही स्वरूपाची मदत करू शकत नाही. अरे मानवी एक मानवतेच्या दृष्टिकोनातून तर ते इतकी गरीब आहेत. त्या आपल्या चित्राताई म्हणाल्या तसं खरंच तिची परिस्थिती आहे, आणि तिला पुन्हा तिचे जर हात लागायचे असेल तर किमान 13 लाख रुपयाची आवश्यकता आहे. आणि अशा स्वरूपाचं खरं जर म्हणजे इतकं उदार अशा स्वरूपाचं शासन या महाराष्ट्राचं म्हटलं जातं, आणि महाराष्ट्रातली एक 16 वर्षाची मुलगी की जिचं आयुष्य 2 हात तिचे गेल्यामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे, तिला खरं म्हणजे 2 हातांची आता आवश्यकता आहे. ती म्हणजे 2 हात जर नसतील तर ती कुठल्याही पद्धतीचं म्हणजे तिचा काम करू शकणार नाही, किंवा तिचा उदरनिर्वाहासाठी सुद्धा तिला म्हणजे आधार घ्यावा लागेल. तेव्हा असे तिचे हात बसू शकतात. KM मधल्या हॉस्पिटल्स मधल्या डॉक्टर्सनी सांगितलंय तिचे आम्ही कृत्रिम हात आम्ही त्याला बसवू शकू, पण त्याला जास्त मोठ्या प्रमाणात 13 लाख रुपयाचा खर्च येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर म्हणजे या महाराष्ट्र सरकारनं, केंद्र सरकारचा लवाद जो तिला मदत जो करायचा तो करेल किंवा न करेल, पण महाराष्ट्राची कन्या म्हणून महाराष्ट्रातल्या आता चित्रातही आयोगावर महिला आयोगानं महाराष्ट्र शासनाकडे शिफारस करावी, मुख्यमंत्र्याकडे शिफारस करावी, आणि तिला पूर्णपणे शासनाची मदत देऊन तिचे पूर्ण तिला हात तिचं बरे होईपर्यंत दोन्ही हात तिला कृत्रिम बसवण्यासाठी मदत करावी, असं मला स्वतःला माझी विनंती आहे तिला की मानवतेच्या दृष्टिकोनातून तिला मदत करणं आपल्याला आवश्यक आहे. आयोगातून मदत करावी. हो, मला बोलायचं दीप्तीताई. चित्रात तुम्ही मगासपासून निश्चितपणे सांगताय, मी तुम्ही तुम्हाला प्रयत्न हे करा. सांगते की राज्य सरकारकडनं एकमेकांवरती दिले सुद्धा जातील तिला पाहिजे ती मुलगी दीप्तीताई तिच्यावर- मला एकच तुम्हाला मी बोला. तुम्हाला हेच सांगतेय, हेच तुम्हाला मी सांगते, मला बोलू द्या. गृहमंत्री RR पाटील यांच्याशी सकाळीच माझं बोलणं झालंय, आणि ताबडतोब तिला मुख्यमंत्री सहायता निधीमधनं महाराष्ट्र शासनाकडनं तातडीची मदत मिळणार आहे. त्याचबरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अशा एक वेगळा आमचा वेलफेअर फंड आहे, त्या फंडामधून सुद्धा पक्षामार्फत तिला मदत केली जाणार आहे. आणि आणखी जे काही आपल्याला करता येईल ते निश्चितपणे आम्ही सगळे करणार आहोत. चित्राताई, ही एका मुलीची राज्य केस महिला नाही, ही आयोगाच्या आपली सदस्या सगळ्यांची म्हणून मुलगी तुम्ही आहे. खरोखरच तिला मदत करताय, ती चांगली गोष्ट आहे. आपण बघतो ठोसपणे सांगा आपण. राज्य सरकारकडनं पण तिला मदत केली सुद्धा जाईल. पण चित्राताई, तुम्हाला असं वाटतं का जे आपले प्रवासी आहेत त्यांचं नेमकं काय, त्यांचे प्रश्न पुन्हा सुटतील असं वाटतंय का? कुठेतरी या मुलीला मदत मिळेल, मुलगी पायावर उभी राहील. पण आपले जे लाखो प्रवासी आता रोज तिथून मुंबईचे प्रवास करतात, लोकल ट्रेनचा वापर करतात, त्यांचे प्रश्न नेमके कोण मांडणार आहे? त्यांचा आवाज कोण उठवणार आहे? याचा आवाज आपल्याला सगळ्यांनाच उचलावा लागणार आहे. मग ते BJP वाले असतील, काँग्रेसवाले असतील, राष्ट्रवादीवाले असतील, पक्ष बाजूला ठेवून आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचंय. आमच्या पक्षाची निश्चितपणे हीच भूमिका नेहमी राहिलेली आहे. हे मी एकच मिनिट, लेट मी कंप्लीट. हेच मला सांगायचंय तुम्हाला की आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा द्यायचा आहे. आणि हा काही कुठल्या एका मुलीसाठी किंवा नाही, आपल्याला सगळेच, आज मुंबईची लाईफलाईन आहे ही, आणि तिन्ही याच्यावरती आज फक्त महिलाच नाही तर पुरुषांसाठी सुद्धा, सगळ्याच प्रवाशांसाठी. तर माझ्यापेक्षा जास्त हे तुम्हाला सांगू शकतील की त्या संघटनेच्या मार्फत ते काय करतात. पण मी तुम्हाला माझ्या पक्षाचं
किंवा जे काय आमचं धोरण आहे ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं. वेळोवेळी हे प्रश्न मांडले गेलेले आहेत, वेळोवेळी निदर्शनं आमची केलेली गेली आहेत, आमच्या नेत्यांनी आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत. झालेली घटना अत्यंत दुर्दैवीय दीप्तीताई, याचं राजकारण होऊ नये येथेही मी तुम्हाला कटाक्षाने सांगेन. निश्चितपणे तिला मदत करण्याची सगळ्यांची भूमिका आहे, ती कुठल्या पक्षाची नाही, आपल्या महाराष्ट्राची मुलगी आहे, अशा पद्धतीने तिला आम्ही मदत करण्याचा चित्राताई मला विचारायचे चित्राताईंना की मदत करणार ही अशी आश्वासनं नको आहे. जसं मी आता सांगितलं खरं म्हणजे सरकारला काय करणं याच्यामध्ये अशक्य नाही, कुठल्याही प्रकारचं शक्य नाहीये असं नाही. माझा ऐका, मी तुम्हाला नाही नाही मला माझं आपण मदत करणार आहात, आपलं आश्वासन नको आहे. आपण सरकार म्हणून आपण एकच मिनिट नाही, आश्वासन नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, आश्वासन म्हणून नाही, पार्टी म्हणून नाही, महिला आयोगाची सदस्य म्हणून सुद्धा नाही, एक महिला म्हणून मी तुम्हाला सांगते, निश्चितपणे तिला लवकरात लवकर येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही हे निधी जो आहे तो उपलब्ध करून देणार आहोत. कृपया याच्यामध्ये हातेकरजी आपण सुद्धा आणि धात्रकजी आपण सुद्धा राजकारण आणू नका. त्या मुलीच्या मागे विषय राजकारणाचा नाही, एखादी गणेश असं मला वाटतं. एक मिनिट गणेश आपण म्हणतो की वाद सुरू जात आहे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, पण मूळचा जो प्रश्न आहे की रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा काय, भाजप असो किंवा तुम्ही विरोधी पक्ष असो, सत्ताधारी पक्ष एकत्र येऊन मुंबईकरांचा आवाज हा रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचणार आहे की नाही, हीच आमच्या सर्वसामान्य मुंबईकरांची अपेक्षा. काय नेमकं तुम्ही त्याला साथ देणार आहात? आम्ही गेली 10 वर्ष या रेल्वे उपनगरीय प्रवाशांच्या साठी आमचे राम नाईक असतील, किरीट सोमय्य असतील, विश्वनाथजी गणेश विश्वनाथजी आपण गणेश यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूया. की गेली 10 वर्ष राम नाईक असतील, किरीट सोमय्य असतील किंवा आता आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार असतील, आता आम्ही एक स्वतंत्रपणे 7 दिवस अभियान राबवलं. आम्ही आमच्या पद्धतीनं विरोधी पक्ष म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत, पण प्रत्यक्षामध्ये सत्ता ज्यांच्या हातात आहे, ज्यांना खरं म्हणजे सहज करणं शक्य आहे. मी सांगितलं ना की आता ह्या मुलीला मदत करणं म्हणजे गव्हर्नमेंटला शक्य होतं, पण ना रेल्वे प्रशासनानं त्याला मदत जाहीर केली, ना महाराष्ट्र शासनानं केली. पण आमचे युवक प्रतिष्ठान, किरीट सोमय्याचं प्रतिष्ठान आहे, त्यांनी खरं म्हणजे ती एक स्वयंसेवी संस्था आहे, त्या स्वयंसेवी संस्थेनं पुढाकार घेऊन त्यांनी 13 लाख रुपये हे त्या युवक प्रतिष्ठानच्या वतीनं त्या मुलीला मदत करू असं एक संस्था म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे. सरकारला हे करणं शक्य नव्हतं का, नाहीये का, नुसतं आम्ही करू या सगळ्या गोष्टी. तुम्ही पुढे आलात, खरोखर चांगली गोष्ट. अगदी राज्य सरकारकडनं सुद्धा चित्रा वाघ प्रयत्न करतात मदत मिळावी म्हणून, पण कुठेतरी पुन्हा एकदा तुम्हाला मी हा प्रश्न विचारते की सगळे पक्षभेद, पक्षांचे मतभेद सगळे विसरून मुंबईकरांच्या या लाईफ लाईनसाठी, मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तुम्ही एकत्र येणार आहात आणि आवाज उठवणार आहात की नाही? आमची जी प्रवासी संघटना, आता धाकरच बोलले त्याप्रमाणे, आम्ही ज्या प्रवाशांच्यासाठी काम करू त्याच्यामध्ये पक्ष हा त्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता मुंबईतल्या प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून आम्ही पार्टी म्हणून सुद्धा, पक्ष म्हणून सुद्धा आम्ही ते कार्य करतो. आणि या सरकारला सुद्धा आम्ही या कामी आम्हाला जे काही त्यांना आमचं सहकार्य लागणार आहे ते सगळं सहकार्य देऊ. शेवटी प्रश्न असा की जनतेच्या सुखसोयीसाठी, सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी हे सगळं काही आहे ते आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आम्ही काही इथं पक्षाचं किंवा राजकीय अशा स्वरूपाचा इथं काही हेतू घेऊन इथं कुठल्या पद्धतीचं बोलत नाही, पण हे होणं आवश्यक आहे की लाईफलाईन ज्याला म्हणतो आपण, ही महान उपनगरीय रेल्वे त्या पद्धतीनं आपण करायला पाहिजेत. प्रशासन म्हणून, सरकार म्हणून त्यांनी प्रशासनावरती दबाव आणला पाहिजे, त्यांच्या सुधारणा त्यांनी केल्या पाहिजे. मुंबईकरांच्या आवाजासाठी एकत्र होणार म्हणतात विश्वनाथ घात्रक आपल्या बरोबर आहेत. विश्वराज्य अनेकदा आपण बघतोय कशा प्रकारे आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मुंबईच्या सुरक्षेचे, मुंबईकरांच्या जे प्रवाशांच्या सुरक्षेचे कोणीही काळजी घेताना दिसत, रेल्वे प्रशासनापर्यंत कोणताही दबाव येताना कधी दिसत नाहीये. बरोबर आहे मॅडम, मी तेच म्हणतोय की हा दररोज 10 ते 12 फॅटल ऍक्सिडेंट होतात. माझ्याकडे रेकॉर्ड आहे सगळा, गेल्या 10 वर्षामध्ये किती ऍक्सिडेंट झाले. ॲव्हरेज कमीत कमी 10 ऍक्सिडेंट्स होतात. ओके, आता ते कमी झालंय समीर जवळेंमुळे, तर मी सरळ सांगतो की समीर जवळेंमुळे कमी झालंय. आज तुम्ही एका मोनिका मोरेला मदत कराल, पण उद्या बाकीच्यांचं काय? म्हणजे तुम्ही महिन्यातल्या एका वर्षात एका मोनिका मोरेला एक महिला आयोग किंवा मुख्यमंत्री निधी किंवा अजून कोणीतरी बीजेपीचे किरीट सोमय्यांचं मित्रमंडळ एक मदत करताय, पण बाकीच्यांचं काय? कारण ह्या ट्रेनमधून प्रवास करणारा प्रत्येक जण हा कर्ता पुरुष असतो. विद्यार्थी आणि कमावणारा माणूस ही दोनच व्यक्ती येतात. विद्यार्थी हा पुढचा भविष्य आहे आणि जो ट्रेनने प्रवास करतो तो नोकरी त्यासाठी किंवा कामासाठी तिथे जातो. आणि हा कमवणारा माणूस आहे, हा जर कमवणारा माणूस
जर समजा गेला तर त्या संपूर्ण कुटुंबावर ती जबाबदारी येते, त्या संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. या कुटुंबाची जबाबदारी अजून तरी कोणाला कळाली का, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून जर मी म्हणतो की बाबा आता तरी वेळ आहे की जर समजा पुढील अजेंड्यामध्ये जर हा विषय तातडीनं जर या रेल्वे प्रशासनावर जबाबदार करण्यासाठी, त्याच्यासाठी आम्ही एक मुद्दा काढलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, आता आमच्याकडे 17 जानेवारीला आमची एक पत्रकार परिषद, त्याच्यात तर तो होणारच आहे. तरी सुद्धा सांगतो की जर आम्ही आमच्या मुंबई हा एक सेपरेट झोन केला, मुंबई जसं दिल्लीची जी मेट्रो आहे त्याच्यासाठी एक सेपरेट मेट्रो केली, तसं मुंबईचा सबर्बन हा वेगळा झोन केला आणि तिथलाच पैसा तिथल्याच सुविधांसाठी वापरला गेला. आता सध्या काय होतंय, मी आर्थिक विषयाकडे जातोय की आपला जो पैसा असतो तो अख्ख्या भारतासाठी यूज केला जातो आणि भारतातला पैसा आपल्या, पण आपण हा विचार कधी केला का की आपण सगळ्यात जास्त पर्सेंटेज मध्ये मुंबई हा आपल्याला पैसा मिळून देतो. आता किती पैसा मिळतो तर मी तुम्हाला सांगतो, 40% प्रॉफिट हा मुंबई सबर्बन मधनं होतो आणि या 40% प्रॉफिट मधला 3% 2% ही प्रॉफिट आपल्यासाठी वापरला जात नाही. आणि ही सगळ्यात मोठी खंत आहे. मोठे मोठे अर्थतज्ञ आहेत, मोठे मोठे रिपोर्ट आहे, आमच्याकडे RTI आहे. हा सगळा काय मी तुम्हाला सांगतो, याच्यावर उपाय काय. आता आपण सगळं झालं की चर्चा, आपण आता शॉर्टकट याच्यावर उपाय शोधले पाहिजे. उपाय शोधणं म्हणजे हायकोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार तुम्ही हाईट वाढवली पाहिजे, आपल्याकडे ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे. वारंवार हेच बोललं जात आहे की प्लॅटफॉर्मची हाईट वाढवणं गरजेचं आहे, ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवणं गरजेचं आहे. आपण बघतो की सगळेजण अगदी सत्ताधारी असो किंवा अगदी विरोधी पक्ष असो की ते सगळेजण म्हणतात की आम्ही आवाज उठवतो, पण मात्र कोणत्याही वेळी रेल्वे प्रशासन मात्र कधीही ऐकताना दिसत नाही. रेल्वे प्रशासन मात्र या सत्ताधाऱ्यांना असो किंवा विरोधी पक्षाला असो कोणालाही दाद देताना दिसत नाही. आणि आपण जे मुंबईकर आहोत, जे लाईफ लाईन, जे रेल्वे ही आपली लाईफ लाईन आहे, हजारो लाखो मुंबईकर रोज प्रवास करतात. अगदी हा जीवघेणा प्रवास मात्र ठरलेला आहे. आणि अजूनही आपण बघतो एखाद्या मोनिका मोरेला मदत केली जाते, पण इतर प्रवाशांच्या सुरक्षेचं काय, हा प्रश्न पुन्हा एकदा असाच उपस्थित राहतो. यावर उत्तर शोधणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि कुठेतरी पक्षाचे अंतर्गत जे मतभेद आहेत ते विसरून मुंबईकरांच्या, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य मुंबईकरांसाठी हा आवाज जो आहे रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्यावर दबाव आणणं सुद्धा तेवढंच गरजेचं. आणि हीच अशा आपण लक्षवेधीमध्ये सुद्धा करूया की कुठेतरी तुम्ही सगळे एकत्र याल आणि आमच्या सर्वसामान्यांचा आवाज तुम्ही अगदी दिल्लीपर्यंत, अगदी रेल्वेच्या प्रशासनापर्यंत पोहोचवाल. धन्यवाद. आपण या लक्षवेधीमध्ये आता सध्या आपण आता ह्या चर्चेवर आपण इथेच थांबतो आहोत, पण या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. लक्षवेधीमध्ये आता इतरही मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत, पण घेऊ एक छोटासा ब्रेक.